आज माझी मैत्रीण तिच्या मुलांसाठी चॉकलेटचा पराठा किंवा चॉकलेटची चपाती म्हणू शकता बनवते. तर त्यासाठी तिने 2 डेअरी मिल्क इथे किसून घेतले छोटे छोटे आणि त्याच्यात आता अंदाजे 4 तरी होतील पराठे. तर आता हे चपातीला जे आपण पीठ वापरतो गव्हाचं पीठ तेच आहे, मैदा नाही आहे. तर गव्हाच्या पिठामध्येच तिने ते स्टफ करून घेतलं आहे. जसं आपण पुरणपोळीला स्टफ करतो ना त्याचप्रमाणे ते केलं आहे. आणि आता ती चपाती लाटून घेणार आहे. तुम्ही पराठाही म्हणू शकता. थोडंसं जाडसर आपण करणार आहोत कारण त्यातलं थोडं तरी सारण बाहेर आलं तर तव्याला चिटकू शकतं. तर म्हणजे मस्तच आयडिया. मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे तिच्याकडे. म्हणजे तिच्या मुलाने कुठून तरी यूट्यूबवरती बघितलं आणि म्हणाला मला चॉकलेटचा पराठा हवा म्हणून. तर तिने तो ट्राय करते. तर किती मस्त बघा लाटला पण जातो आणि मुलं मुलं बघा आता नुसतं चॉकलेट असं खाऊ शकतात, आवडीने खातात. तर जर कधी आयडिया करून आपण असं काही केलं तर म्हणजे चपाती पण पोटात जाईल आणि पोटही भरेल. तर तुम्ही पण तुमची जर मुलं लहान असतील, शाळेत जात असतील तर त्यांना तुम्ही टिफिनमध्ये पण हे देऊ शकता. आयडिया खरंच सुंदर आहे आणि अगदी सुंदर लाटला जातो आहे बघा. ते बाहेर येत नाही, काही नाही. कारण ते किसून घेतले. तुम्ही असं अख्खं टाकलं असतं तर ते मेल्ट होईल किंवा चपाती लाटताना ते बाहेर बाहेर चिरून जर टाकलं समजा तर बाहेर येऊ शकतं. तर किसूनच घ्यायचं म्हणजे ते आतल्या आत बरोबर राहतं. बघा आता ते होतंय तोपर्यंत दुसरा पण ती लाटून घेते कारण 2 मुलं आहेत, दोघांना म्हणजे द्यायला पाहिजे ना एकाच वेळेस कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे. चॉकलेट म्हटल्यावर जास्तच भूक लागली आहे. तर एक साईड झालेली आहे भाजून आणि वरून असं मस्तपैकी तूप टाकून घ्यायचं. दोन्ही साईडनी तूप लावून खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा. तर मुलांना चेंज म्हणून तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि मुलं तर आवडीने चॉकलेट म्हटल्यावर आवडीने खाणारच आहेत आणि एकदा केल्यावर सारखा सारखा करूनही मागणार आहेत. तर आता इथे हा एक झालेला आहे. आता तो काढून घेते. मस्त असं दोन्ही साईडनी बघा किती सुंदर असा भाजला गेला आणि दुसरा पण टाकून झाला आहे. तो करता करता तिसरा पण तिने लाटायला घेतला आहे. तो पण ह्याच पद्धतीने मस्त असा खरपूस भाजून घेतो आहे आणि आता मुलांना पण भूक लागली त्यामुळे ती सर्व करते. मी दाखवते तुम्हाला आतमधून कसा म्हणजे मेल्ट झाला आहे किंवा कसं काय ते दाखवते तोडून. आपण आता मस्त असं फुगलेला आहे बघा आणि दोन्ही साईडनी मस्त असं तूप लावून हा पण पराठा इथे रेडी झालेला आहे. आणि आता चला मुलांना सर्व करतो कारण खूपच भूक लागली आहे. चला झालं आहे आता आता खायला देतोय. हे बघा हे बघा मुलांनी घेतलं आहे खायला. पराठा इतका गरम आहे त्यांचा हात भाजतो आहे पण खायची एक उत्सुकता असते ना त्यामुळे दोघं दोघं बघा कसे हात भाजतोय ते एकमेकांकडे ढकलत आहेत. पण आतमध्ये त्यांना म्हटलं दाखवा बघू आपण कसं झालं आहे आतमध्ये कसा मेल्ट वगैरे त्यासाठी ते दाखवत आहेत मला. तर तुम्ही हा पराठा तुमच्या मुलांसाठी सुद्धा नक्की ट्राय करा. तर हे बघा गरम आहे मुलांचा हात भाजतोय. माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मी त्यांना म्हटलं बघू दाखवा जरा. नाही हां थोडासा गरम आहे. हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा मेल्ट झालेला आहे. आता त्याला पूर्ण चपातीला ते चॉकलेटचा फ्लेवर येणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.